नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वच जण सज्ज झाले आहेत। 31 डिसेंबरला 31st जल्लोषात साजरा करून रात्री 12च्या ठोक्याला नववर्षाचं स्वागत केलं जातं। पार्टीचाही बेत असतोच। लाखो लिटर दारू आणि बियर रिचवली जाते। असाही सगळा रागरंग असतोच। या जल्लोषात आता सरकारी आदेशाची भर पडली आहे। अर्थात हा आदेश तळीरामांच्या आनंदात भर घालणारच आहे। नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने राज्यातील दारूची दुकाने, पब, बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे। परंतु कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांततेचा विचार करून परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे। 2024 वर्ष संपायला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत। त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी केली जात आहे। 31st ला रात्रभर होणारा जल्लोष विचारात घेऊन सरकारी पातळीवरही नियोजन केले जात आहे। कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे। या काळात मद्य आणि बियरला मागणी वाढलेली असते। हॉटेल्स, पब मधील पार्ट्याही असतात। याद्वारे मोठ्या प्रमाणात महसूलही मिळतो। या गोष्टींचा विचार करून आता सरकारनेही वेळेत बदल केला आहे। 24, 25 आणि 31 डिसेंबर या दिवशी पहाटेपर्यंत दारू मिळणार आहे। बियर व वाईन विकणाऱ्या दुकानांना मध्यरात्री 1 वाजेपर्यंत विक्री करता येणार आहे। FLBR2 परवानाधारकांसाठी याच पद्धतीने मुदतवाढ देण्यात आली आहे। 31st च्या निमित्ताने राज्यातील दारू दुकाने, पब आणि बार यांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। गृह विभागानेच याबाबत आदेश जारी केले आहेत। त्या आदेशानुसार 24, 25 आणि 31 डिसेंबर या दिवशी दारू दुकानांची वेळ वाढवण्यात आली आहे। दारूची दुकाने रात्री 1 वाजेपर्यंत तर पब आणि बार यांना पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे। 31st ला पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो। या काळात कायदा सुव्यवस्था राखताना पोलिसांची चांगलीच दमछाक होते। आता तर सरकारनेच पहाटेपर्यंत दारू विक्रीची परवानगी दिल्यानं पोलिसांचा कामाचा ताण आणखीनच वाढणार आहे।